तर एक महत्त्वाची बातमी, मराठा आरक्षणाच्या सुनावणीत आता सिंगापूरच्या सरन्यायाधीशांची एंट्री झाली आहे। मराठा आरक्षणावर मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे आणि या सुनावणीला मुंबई उच्च न्यायालयातील पूर्णपीठासोबतच सिंगापूरचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सुंदरेश मेननही बसणार आहेत। त्यामुळे मराठा आरक्षणाच्या सुनावणीला आंतरराष्ट्रीय महत्त्व प्राप्त झालंय। मराठा आरक्षणाच्या अभ्यासासाठी सिंगापूरचे न्यायाधीश मेनन हे उपस्थित राहणार आहेत। मुंबई हायकोर्टात सलग दुसऱ्या दिवशी सुनावणी होत आहे। या सुनावणीवेळेस मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या नेतृत्वाखालील पूर्णपीठात न्यायमूर्ती मेनन यांचा अतिथी म्हणून सहभाग असणार आहे। मराठा आरक्षणाच्या सुनावणीत आता सिंगापूरचे जज उपस्थित राहणार आहेत। सुंदरेश मेनन असं त्यांचं नाव आहे। ते या पूर्ण सुनावणीच्या वेळेस विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील। मराठा आरक्षणावर मुंबई कोर्टामध्ये आता सुनावणी गेल्या 2 दिवसांपासून सुरू आहे। तर एक महत्त्वाची बातमी, ऑलिम्पिकचं पदक हुकल्यानंतर आता विनेश फोगाटनं काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचं जाहीर केलेलं आहे। हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी विनेश फोगाटनं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची भेट घेत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं। तर दुपारी 3 वाजता विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत। यावेळेची एक मोठी बातमी आपण बघतोय। पक्षप्रवेशाच्या आधी रेल्वेच्या नोकरीचा देखील तिने राजीनामा दिलेला आहे आणि आता मल्लिकार्जुन खरगेंची भेट घेत काही क्षणात काँग्रेस प्रवेश विनेश फोगाट करणार आहे।